शेगाव सारख्या लहानशा शहरातून येणाऱ्या गायत्री रोहणकरीने 2025च्या दुबईत पार पडलेल्या मिस एशिया वर्ल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकावले। कुठलीही सुविधा गॉडफादर नसताना गायत्रीने स्वबळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं हे यश प्रेरणादायी ठरतंय। शेगाव शहरातील मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या गायत्री रोहणकरीने केवळ आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिस एशिया वर्ल्ड 2025 स्पर्धेचा किताब जिंकला आहे। दुबईमध्ये पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत अनेक देशातील मॉडेल्सना मागे टाकत गायत्रीने आपली छाप पाडली। इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा घेतल्यानंतर नोकरीच्या मार्गावर न जाता गायत्रीने थेट मॉडेलिंग क्षेत्रात उडी घेतली। त्यामध्ये कुठलेही पारंपरिक प्रशिक्षण, मार्गदर्शन वा गॉडफादर नसतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने स्वतःला घडवले आणि अनेक स्पर्धांमध्ये मिस पॉप्युलर, मिस विरांगना, मिस इंडिया इंटरनॅशनल यांसारखे पुरस्कार जिंकले। या प्रवासात समाजाचा आणि काही नातेवाईकांचा विरोध देखील तिला सहन करावा लागला, मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला अखेरपर्यंत साथ दिली। त्याच्या पाठबळामुळेच आज गायत्रीवर संपूर्ण राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। स्वतःचा मुकुट जिंकून आता गायत्रीने इतर महिलांसाठी, विशेषतः ग्रामीण मुलींकरिता काहीतरी भरीव काम करण्याचा निर्धार केला आहे। तिच्या या यशामुळे बुलढाणासारख्या जिल्ह्यातील अनेक तरुणाईला नवसंजीवनी मिळाली आहे। माझं स्वप्न होतं मिस एशिया वर्ल्ड, तर हे थोडं माझ्याकरता कठीण होतं, पण आता नुकताच दुबई येथे झालेल्या मिस एशिया वर्ल्ड ही कॉम्पिटिशन मध्ये मी विनर झाली। आणि आता माझं पुढचं जे ड्रीम आहे, महिलांना आणि मुलींकरता समाजातील काहीतरी भरीव काम करायचं, आणि माझं हे पण क्षेत्र सुरू राहणार, जसं मॉडेलिंग आणि मूव्ही वगैरे, ह्याच्यामध्ये पण मला माझं करिअर सुरू ठेवायचं आहे।